खऱ्या अर्थानं विकास करायचा असेल तर तसा उमेदवार देखील लागतो. आश्वासन करायचं, कुठलीही तिची पूर्तता करायची नाही आणि लोकांना खेळवत राहायचं. जाहीर केल्या जातात रकमा, पण कृतीत त्याप्रमाणे आणलं जातं. अंधारात इतक्या बोळा तर स्ट्रीट लाईटच नाही आहेत, कुठंच नाही आहेत. बरेच वर्ष झाले आम्ही त्याचं असं बघतोय सगळं. घाणीचं साम्राज्य जास्त वाढलेलं आहे ह्या भागात. त्यामुळं महिला वर्गातून की नाही नाराजी व्यक्त होत आहे. रस्त्यानं गाडीवरनं जाताना देखील लोकांच्या कंबरा काय मला वाटते सरळ नसते. मूलभूत सुविधा तरी पहिल्यांदा तुम्ही व्यवस्थित द्या. सुज्ञ उमेदवार बघावा, सामाजिक कार्यकर्ता बघावा. बघल तिथं ट्रॅफिक जॅम. हे जे राजकारण चाललेलं आहे चुकीचं चाललेलं आहे. महाद्वार रोड पापाची तिकटी म्हणजे कोल्हापूरकरांचं धडधडतं हृदयच. याच भागात आपण सध्या आहे. इथं काही प्रचाराच्या अनुषंगानं काही युवक आहेत, काही युवती आहेत. निवडणुकीच्या अनुषंगानं वातावरण तापले. त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे नेमकं काय आहे त्यांचं व्हिजन. दिसण्यावरनं ते शिवसैनिक वाटत आहेत. जाणून घेणार आहोत त्यांच्याकडं की नेमकं त्यांचं व्हिजन काय आहे, भविष्यातील कोल्हापूरसाठी त्यांचं काय नेमकं ठरलं आहे. या अनुषंगानं त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. जाणून घेऊया त्यांच्याकडं. काय सांगाल तुम्ही, प्रचार करताय, प्रचाराच्या अनुषंगानं वातावरण तापलं आहे. 7क खरं तर हा प्रभाग आहे, काय सांगाल? लोकांमध्ये चांगला प्रतिसाद आहे. हां. मी माझ्या मिसेसला सुप्रिया सागर साळुके 7क मधून मी उभा केलेला आहे आणि लोकांना एक नवीन चेहरा लागणार आहे. आता महायुतीची धोरणे आपण बघताय की लोकांना फक्त आश्वासन करायचं, कुठलीही तिची पूर्तता करायची नाही आणि लोकांना खेळवत राहायचं. आम्हाला एवढा चांगला प्रतिसाद मिळाला आहे लोकांच्यातून. आम्हाला असं वाटते की लोक आम्हाला साथ देतील आणि आम्ही 16 तारखेला 100% निवडून येईल. खरं तर 7कच्या तुम्ही उमेदवार आहे, लोकांशी भेटताय, त्यांच्याशी चर्चा करताय. काय नेमक्या अपेक्षा आहेत कोल्हापूरकरांच्या या प्रभागातून, काय जाणवलं तुम्ही? नमस्कार, मी सुप्रिया सागर साळुखे. मी उमेदवार म्हणून इथून उभी आहे 7क. ह्या भागामध्ये काय झालं आहे, काम झालेलं नाही आहे आणि मेन हा शहराचा मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे पर्यटक जे बाहेरून येतात त्यांच्यामुळे वाहतुकीला भरपूर मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. आणि त्यातच काय झालं आहे, रस्ते इतके खराब झालेत की त्या रस्त्यांवरून ना वाहनच आहेत, म्हणजे सरळ ट्रॅफिक पूर्णपणे जाम झालेलं असते. बघल तिथं ट्रॅफिक जॅम. सरस्वती टॉकीज जवळ पण ट्रॅफिक जॅम असते. मेन रस्ता महाद्वार रोडला सुद्धा इतकी गर्दी झालेली आहे आणि अतिक्रमण इतकं झालेलं आहे, त्यामुळे नागरिकांना भरपूर त्रास होत आहे आणि रस्त्यांवर खड्ड्यांचं प्रमाण जास्त झालेलं आहे. त्यामुळं लोकांच्या काय अपेक्षा आहेत की रस्ते व्यवस्थित पाहिजेत आणि गटारे वगैरे सगळे उघड्यावर पडलेले आहेत. त्यामुळं काय झाले, घाणीचं साम्राज्य जास्त वाढलेलं आहे ह्या भागात. त्यामुळं महिला वर्गातून की नाही नाराजी व्यक्त होत आहे. माझ्यापर्यंत आता महिलांनी बऱ्याच अपेक्षा त्यांनी दाखवल्या आहेत, व्यक्त केल्या आहेत माझ्याकडं. तर त्यांचं काय म्हणणं आहे, आम्हाला मूलभूत सुविधा तरी पहिल्यांदा तुम्ही व्यवस्थित द्या, अशा त्यांच्या अपेक्षा आहेत. बरं तर स्ट्रीट लाईट बऱ्याच ठिकाणी मी स्वतः जेव्हा जाते ना तेव्हा मला हे जाणवते की स्ट्रीट लाईट सुद्धा व्यवस्थित नाही आहेत. बऱ्याच ठिकाणी स्ट्रीट लाईट बंदच आहेत. म्हणजे अंधारात जर बाहेर पडायचं झालं तरी सुद्धा अडचण आहे लोकांना. हां, महिलांना तरी खूप अडचण जाणवत आहे. कारण अंधारात जाणं म्हणजे मी स्वतः एक महिला असल्यामुळे मला ते जाणवते की अंधारात इतक्या बोळा तर स्ट्रीट लाईटच नाही आहेत, कुठंच नाही आहेत. म्हणजे हे तुम्हाला जाणवतंय. मला. मी आता जेव्हा बाहेर पडते ना तेव्हा ह्या समस्या मला जाणवत आहेत भरपूर. मला सांगा, आता काय नेमकं ह्याच्यावर विजन असणार आहे, आपल्याला संधी दिली तर नेमका काय, कुठला विषय घेऊन तुम्ही पुढे येणार आहे? पहिला विषय मी वाहतुकीचाच मांडणार आहे. कारण वाहतूक भरपूर झालेली आहे. पर्यटक इतके वाढलेले आहेत. महालक्ष्मी मंदिर, आपले आईंच्या दरबारात भरपूर बाहेरून नागरिक येतात. म्हणजे अंबाबाईला पर्यटक येतात, मात्र त्यांना व्यवस्थित व्यवस्था होत नाही आहे. आणि पर्यटक जे घाणीचं साम्राज्य म्हणा, कचरा व्यवस्थित उठत नाही आहे. तर बऱ्याच ठिकाणी कचरा तसाच पडलेला दिसत आहे. त्यामुळं म्हणजे आज प्रचार करताना पण ही स्थिती आहे. हो, आज प्रचार करताना सुद्धा ही स्थिती आहे. गाड्या तरी वेळेवर येतच नाही आहेत. कधी 10 वाजता येते, कधी 4 वाजता गाडी येते कचऱ्याची. त्यामुळे महिला कशा ज्या रेग्युलर ज्या सर्व्हिस करतात ना त्या महिलांना हे होत नाही ना, ऍडजस्ट होत नाही ना. त्यांचा कचरा तसाच घरात राहतोय. म्हणजे महिला बाहेर पडल्या की एकदा वेळेत बाहेर पडल्या की परत ते दुसऱ्या दिवशीच, मग दिवसभर कचरा घरातच. हो, दिवसभर कचरा घरात. हो, हे आम्हाला जाणवत आहे. त्यामुळं कसं आहे, कुत्री मांजरे ते सगळ्या रस्त्यावर ते पसरत आहेत कचरा.
असं व्हायला लागलंय म्हणजे दरम्यानच्या काळात रस्त्यावर कचरा असल्यानंतर कुत्रे किंवा मांजरे सगळं विस्कटून टाकतात आणि परत दुसऱ्या दिवशी आहे असं. हो त्यामुळे काय होतंय रस्त्यावर कचरा आल्यामुळे घाणीचं साम्राज्य जास्त वाढलेलं आहे असं झालेलं मग या समस्या आपण फोकस करणार. हो ह्या समस्या मी फोकस करणार आहे आता. वहिनी साहेबांनी सांगितलं की समस्या आहेत तशा सगळ्या समस्या जाणवत आहेत. आम्ही आता त्यांच्याबरोबर फिरतोय, प्रचार करतोय, सगळं बघतोय. त्या जे सांगतात त्या सगळ्या समस्या जाणवत आहेत. रस्ते असतील किंवा गटर्स असतील, कचरा उठाव असेल, ते सगळं जाणवत आहे आणि त्या सगळ्या समस्या आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. हे आता या बोलल्या की नाही हे बरोबर आहे. हे आपण करूया म्हणल्यात हे केलं पाहिजे. म्हणजे गेल्या अनेक वर्षीतला कचऱ्याचा प्रश्न आहे, हाय रस्त्याचा हाय प्रश्न बरोबर आहे बरोबर आहे सांगते आहे. आणि स्ट्रीट लाईटचा पण त्या होय म्हणा. होय हाय हाय. तुम्हाला काय जाणवतं त्या समस्या? जाणवतेच की आता हे जे बोल हेच जाणवलं आम्हाला, दुसरं काय जाणवतंय हो, कोल्हापूर. कोल्हापूर. किती वर्ष आहे हे सुरू सगळं? बरेच वर्ष झाले आम्ही त्याचं असं बघतोय सगळं. बरेच वर्ष असं आहे. आता ह्या ह्याच्यात म्हणजे ह्यातच असंच जगायचं. असं मग आता काय करणार, त्याला पर्याय नाही त्याला. हां. कोण इकडे येतात कोण नाही येत. आता आम्ही तर त्याला काय एकदा निवडून गेली हां. की कोण इकडे फिरकत नाही. ओके, ओके. हे महत्वाचं म्हणजे आता काहीतरी पर्याय होईल असं पाहिजे. वाटतंय. हा मग ते आता बघू होईल असं वाटतंय. आता बघू आता काय काय होतं पुढे. साहेब काय सांगाल, नेमका काय समस्या आहे तिथल्या? किती वर्ष झालं समस्या आहेत? पूर्वी बॉडीमध्ये म्हणजे आता गेले 5-7 वर्षे बॉडी नसल्या कारणानं बरीच कामं पेंडिंग आहेत लोकांची. आता रस्ते देखील बघताय, रस्त्यानं गाडीवरनं जाताना देखील लोकांच्या कंबरा काय मला वाटते सरळ नसतील अशी परिस्थिती आहे. म्हणजे आणि काय होतं, जाहीर केल्या जातात रकमा पण कृतीत त्याप्रमाणे आणलं जात नाही. म्हणजे कागदी घोडं. हां, कागदी घोडं हे नाचवलं गेलेलं आहे. आमचं प्रामाणिक मत आहे, पूर्वी कसं होतं, प्रशासकावर वचक होता नगरसेवकांचा, कामं भागातली ताबडतोब होत होती. कामं तरी काय हो लोकांची अपेक्षा, स्वच्छता, लाईट, पाणी, कोंडाळे साफ, ह्याच्या पलीकडे काय नाही. रस्ता व्यवस्थित असावा ह्याच अपेक्षा होत्या लोकांच्या. बरोबर. त्या पूर्ण होत होत्या प्रत्येक वर्षी आणि 5 वर्षात सगळा भाग सुशोभित होत होता. काय पण आत्ताचं दुर्दैव आहे की आता इलेक्शन लागलेले आहे, पण इलेक्शनमध्ये माझ्या समजुतीप्रमाणे सुज्ञ उमेदवार बघावा, सामाजिक कार्यकर्ता बघावा आणि त्याच्या पाठीशी लोकांनी राहावं ही माझी वैयक्तिक इच्छा. कारण काय, भागाचा खऱ्या अर्थानं विकास करायचा असेल तर तसा उमेदवार देखील लागतो. बरोबर. आता काय झालं आहे, आता मोठ्या प्रमाणात आमच्यासारख्याला शोभत नाही बोलणं की मोठ्या प्रमाणात पैशाचाच खेळ चालू झाला आहे. आज मतदाराला विचारा गेलं, आम्हाला पाकिट कितीच देणार आहे म्हणतात. ही वस्तुस्थिती म्हणजे माणसांची दिशा देखील आता बदलत गेलेली आहे. पूर्वीचं माणसं कसं होती की एकदा ठामपणे सांगायची, साहेब तुम्ही येऊ नका आता, आम्ही तुमच्या पाठीशी आहे असं म्हणल्यानंतर खरोखरच ती पाठीशी असत होती खंबीरपणे. पण आता ती गोष्ट राहिलेली नाही आहे. आता कसं आहे माहिती आहे काय, ह्यो काय देतो आहे, तो काय देतो आहे, त्याच्यावर आणि कोण काय देतं आहे ह्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. आणि त्या माध्यमातून हे जे राजकारण चाललेलं आहे चुकीचं चाललेलं आहे. तर ह्याला कुठंतरी नेते मंडळीने आळा घालणं गरजेचं आहे. बरोबर. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.